हो किंवा नाही, जे पण उत्तर देईल ना ते मला मान्य असतं. नानानिमित्त संभूतः फलस्यः सर्व एव तु राक्षसेन्द्र महासत्त्वः प्रतिगृह्यत मे बलिम्. मंजिरी, मी शोधत होते ती हीच पवित्र कवडी आहे. आपण जे उद्दिष्ट पूर्णत्वाला नेऊ इच्छितो त्यात ही कवडी अडथळा निर्माण करणार आहे. काय झालं बाईसाहेब? काही नाही. ही कवडी कोणाची आहे? तुझ्याकडे कुठून आली? ही कवडी मला मीरा मीरा, तुझ्या घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? हो, तुम्हीच सांगितलं ना बाईसाहेबांना. सॉल्व्ह झाला ना, हे महत्वाचं आहे. आता तू नाही जाणार ना तुझ्या घरी? नाही. चला चला, वेदाला उठवायचंय, शाळेतही सोडायचंय ना तिला. हो, मी वेदाला रेडी करते. अगं अगं बॅग. हो, चल मी पण येते मदत करायला. बाईसाहेब आलेच. ज्या अंबिकावर मी माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं, तिला मारण्याचा आरोप माझ्यावर होणार हे माझं दुर्दैव आहे. अथर्व, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही काहीही म्हणू देत, पण मला माहिती आहे जे घडलं त्यात तुमची काहीही चूक नाही. माझं दुर्दैव होतं. हिरिया, इथे या. हा साहेब, बोलवलं का मला? एक काम करा, हे सगळं इकडनं घेऊन जा आणि आपल्या घराजवळच्या वस्तीतल्या मुलांना द्या. ठीक आहे साहेब. तो टेडी राहू दे. ठीक आहे साहेब. मीरा, तू माझ्या अथर्वला दुखवायला नको होतं. मला उत्तर हवं याच. मीरा, काय करतेस? ताई तू? काल तू अथर्वला काय म्हणालीस? की त्यांनी त्यांच्या बायकोला जीवे मारलं म्हणून. एक मिनिट, हे तुला कसं माहित? ते महत्वाचं नाहीच आहे. तू असं का म्हणालीस त्यांना? हे बघ ताई, नक्की काय घडलं मलाही माहित नाहीये, पण मला असं वाटतं की वेदाच्या बाबांबद्दल जे वेदाला वाटतं ना तेच खरं. हे बघ, मला वेदाला रेडी करायचंय, तू बस, हवं तर मी येतेच. हा मीरा, ऐक ना अगं, महत्वाचं बोलायचंय. मीरा, मीरा अगं, कसं सांगू तुला म्हणजे पटेल? अथर्वने नाही मारलं का मला? निर्दोष आहेत ते. खरी गुन्हेगार ना ती माया आहे. हिला मंजिरी,
मी शोध घेत होते ती हीच पवित्र कवडी आहे. मंजिरी, ती कवडी तुला मिळवावीच लागेल. ती कवडी मिळाव, ती कवडी मिळाव, मिळाव ती कवडी, मिळाव ती कवडी, ती कवडी मिळाव, ती कवडी मिळाव, मिळाव ती कवडी, मिळाव ती कवडी, ती कवडी मिळाव, ती कवडी मिळाव, मिळाव ती कवडी, मिळाव ती कवडी, ती कवडी मिळाव, ती कवडी मिळाव, मिळाव ती कवडी, मिळाव ती कवडी, मिळाव ती कवडी. आई काय काय आहे तुला? नाही, डोकं दुखतंय का? थोडंसं जड झालंय. चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात. नाही, मी ठीक आहे अथर्व, मी गोळी घेतली. तू सांग, तुला काही बोलायचं होतं का? आई फक्त एवढंच की आपण जर्मनीत नवीन फॅक्टरी टाकतो, तर 6 महिन्यांसाठी मला जर्मनीला जावं लागेल सगळं सेटअप करायला. 6 महिन्यासाठी जायचं म्हणतोस तू? हो, सध्या 6 महिन्याचा प्लॅन आहे. बाकी तिकडे गेल्यावर कळेल की थांबायचं की काय. सगळं सेटअप झाल्याशिवाय परत येता येणार नाही मला. वेदा तुझ्याशी बोलत नाहीये म्हणून हा निर्णय घेतलास ना तू? अथर्व, मला कल्पना आहे की वेदा तुझ्याशी बोलत नाहीये या गोष्टीचा तुला किती त्रास होतोय. पण म्हणून आमच्यापासूनही लांब राहणार आहेस तू. आम्ही तुझे कोणीच नाही आहोत का? आईचा गैरसमज होतो. गैरसमज नाही होते अथर्व, जे आहे तेच सांगते मी. मला माहितीये मी तुला जन्म दिलेला नाहीये, पण जन्मदात्या आईपेक्षा कमी प्रेमही केलेलं नाही मी तुझ्यावर. आई, मी कधी नाकारलंय का असं बोलतीयस? पण वागतोयस तसाच ना अथर्व. आजपर्यंत तू मला विचारल्याशिवाय एकही निर्णय घेतलेला नाहीयेस आणि आज अचानक येऊन सांगतोयस की मी 6 महिने जर्मनीला चाललो. तू तिकडे कामात काढशील रे 6 महिने, पण इकडे मी काय करायचं? आम्ही सगळ्यांनी काय करायचं? पण माझ्या मनाचा कधी विचार केलायस? तू लांब राहशील रे माझ्यापासून, पण मी नाही राहू शकणार. आई, श्वरी, तुला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. आय एम रिअली सॉरी. पण दुखावलंस ना. हे बघ अथर्व, आत्ता जर्मनीला फॅक्टरीमधून कोणालाही पाठवता येऊ शकतं. तिकडचं बेसिक सेटअप झाल्यानंतर तू जा ना. बघ, माझ्यासाठी नाही पण वेदासाठी तरी थांब. माझा विश्वास आहे अथर्व, ती लवकरच बोलेल तुझ्याशी. आराम करतो, आलोच. हा बघ तुझा फेवरेट टेडी. काल रात्री मी बलून्स, तुझा हा टेडी, चॉकलेट्स सगळं घेऊन आलो होतो. मला स्वतःहून तुला ते चॉकलेट्स भरवायचे होते. खूप वाट बघत होतो मी तुझी. 1 वर्षापासून बघतोय, वाट बघतोय. तू कधी येशील, माझ्याशी बोलशील, बाबा म्हणशील, हसशील माझ्यासोबत. पण तू येत नाहीयेस. तुझं बोलणं ऐकायला मी अधीर झालोय वेदा.
तू ज्या दिवशी माझ्याशी बोलशील ना तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा, सगळ्यात मोठा असेल. पण बोल तरी माझ्याशी. बाळा, मी घरात चाललोय. माझा पेशन्स संपतोय. हळूहळू का होईना पण सुरुवात तरी कर. मी थांबेन. तू प्रिन्सेस आहेस ना. प्रिन्सेस सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. मला सांग माझी कधी करणारस. आणि मी नाही ऐकणार नाहीये वेदा. प्लीज माझ्यावरचा हा राग सोड. सर्व सॉरी. ही सगळी माझी चूक आहे. मी जर तुम्हाला सोडून गेले नसते ना हा दिवस बघावा लागला नसतं तुम्हाला. अंबिका ऑलरेडी मला सोडून गेली. तू तरी अशी तुटक वागू नकोस माझ्याशी. प्लीज प्लीज वेदा. वेदाचे बाबा, मी वेदा आणि तुमची भेट करवून देईल असं म्हणाले होते, पण ते काही मला जमलं नाही. त्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. पण हो, त्यामागचं कारणही समजून घ्या. वेदाने जे चित्र काढलंय त्यावर माझा विश्वास आहे. मनात शंका आहे तर माफी कशाला मागतीयस? मनात खरंच खंत असेल ना तरच माणसाने सॉरी म्हणावं. वेदा, गुड मॉर्निंग वेदा. चला चला लवकर अंघोळ करून घेऊया, शाळेत पण तर जायचंय. वेदा, तुला तर ताप आहे. काल रात्री तर बरी होती, अचानक ताप कसा आला? वेदा, थांब हा वेदा, तुला औषध देते, लगेच बरी होशील. ताई, ताई तू इथे अशी अचानक? अगं काही नाही, सहजच आली होते. कशी आहेस तू? मी मस्त आहे, पण ताई तूच गोंधळलेली दिसतेस. मी नाही नाही, अजिबात नाही. तू काय करतेय हेच बघायला आले होते खरं तर. ही झोपलेली दिसली तर तब्येत बघावी म्हटलं. ताई माफ कर, पण तिला नाही आवडणार आहे का? म्हणजे वेदा ना नवीन लोकांना जवळ येऊ देत नाही. सॉरी, चुकलं जरा माझं. येते मी. ताई आता आलीच आहेस तर थांब ना थोडा वेळ.
नाही. ताई मला तुझं काही कळतच नाही. अशी येतेस आणि अचानक निघून जातेस. अगं ताई, वेदा चल बाळा उठ, आपल्याला औषध घ्यायचंय ना. ह्यातलं औषध तर सगळं संपलंय. वेदा, मी तुझ्यासाठी मिठाचं पाणी आणते. त्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवला ना की बरं वाटेल तुला. हा, आलेच हा मी. पिऱ्या, हाँ भाई साहब. मी इथलं बघते, तू जाऊन बडीला फिरवून आण. हाँ भाई साहब. माया, काल रात्रीपासून अथर्व जरा नाराज आहे. आज आपण त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट करूया. मॅडम ॲक्च्युली मी पण तेच म्हणणार होते, अथर्वसाठी काहीतरी स्पेशल करूया. तुला माहिती असेलच, अथर्व जर्मनीला जायचं म्हणतोय. हो, दादासाहेबांशी बोललात होत्या. तुला काय वाटतं, त्याने जर्मनीला जावं की जाऊ नये? मॅडम अहो, नेक्स्ट फ्यू डेजमध्ये आमचं लग्न होणार आहे आणि अशा वेळेला नवऱ्याने दूर जावं असं कोणत्या मुलीला वाटतं? पण मला असं वाटतं की अथर्वने जर्मनीला जावं. मॅडम, त्याने जर्मनीला जाऊ नये यासाठी आई म्हणून मी थोडं नाटक केलं. इथे थांबावं म्हणून आग्रही धरला. पण माया, तू मात्र त्याला जर्मनीला घेऊन जा. म्हणजे तिकडे जाऊन तुम्ही दोघंही सेटल व्हा आणि तिकडे जी नवीन फॅक्टरी सुरू होणार आहे त्याचं काम सांभाळा. मॅडम, पण वेदाला जर्मनीला घेऊन जायचं म्हटलं तर तिची शाळा इकडे, त्याचं कसं करणार? आणि या सगळ्याच्या नादात तिचं अकॅडमिक इयर वाया नको जायला. इनफॅक्ट अथर्वला पण नाही आवडणार आहे. वेदाला घेऊन जा असं मी म्हणालीच नाही आहे माया. तुम्ही दोघंच तिकडे जाणार आहात, वेदा इकडेच थांबणार आहे माझ्याजवळ. मॅडम, पण अथर्व आणि मला वेदाशिवाय नाही करमणार तिकडे. आणि वेदा इथे नसताना माझं मन नाही लागणार. अंबिका गेल्यापासून या घरात आधीसारखं करमत नाही मला. त्यात आता अथर्वही दूर गेला आणि त्याच्यासोबत वेदाही गेली तर हे घर खायला उठेल मला. निदान आत्ता तिथे असताना तिचा चेहरा बघत सगळं दुःख सारून मी जगते तरी मी वेदाला कुठेही पाठवणार नाही आहे. ओके मॅडम, तुम्ही वेदाची आजी आहात आणि माझ्याहून जास्त तुमचा अधिकार आहे तिच्यावर. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणाल ते मला मान्य. मीरा, एवढ्या लगबगीने काय करतेस? बाईसाहेब, वेदाला ताप आलाय. त्यामुळेच ना मी हे मिठाचं पाणी घ्यायला आले होते. असं अचानक? काल रात्री तर बरी होती. हो ना, मला पण माहित नाही कसा आला ताप. मी आलेच हा. हो ग, चांगलाच भरलाय ताप. हो, औषध द्यायला गेले पण औषधच संपलंय. मला असं वाटतं आपण डॉक्टरांना बोलूया. हो, आणि तू एक काम कर, तू आधी जाऊन अथर्वला बोलून आण. आलेच.
मीरा, तो बाऊल दे इकडे आणि पट्ट्या घेऊन ये जा. अथर्व, मंजिरी मॅडमने बोलवले, वेदाला ताप आलाय. बाईसाहेब, तू ठेव पट्ट्या. हो. आय एम शुअर मी बघितलं नाही. मी ठीक आहे, मला काय झालं. बाईसाहेब, तुझी कवडी उचल आणि नाही, तू एका कवडीवरून इतकं पॅनिक का होतीयस? एनी तुला लागलं तर हात दाखव मला, तुझा हात दाखव. अथर्व, मी ठीक आहे. तू वेदाकडे लक्ष दे. अथर्व, मी ठीक आहे. मी ठीक आहे, जा तू. हिचा ताप खूप वाढलाय, डॉक्टरांना बोलवावं लागेल. मी लावते फोन. मी आलेच. त्या कवडीचा मला फक्त स्पर्श झाला आणि माझा हात भाजला. मंजिरे, मंतरलेल्या कवड्या आहेत त्या. त्यांना असा सहज हात लावणं शक्य नाहीये. माझ्या शक्तीमुळे तू वाचलीस. अन्यथा हात निकामी झाला असता. दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर भस्म झाला असता. मार्जारी, मला या कवडीचं गूढ सांग. आता मला सहन नाही होते. 170 वर्षांचा इतिहास आहे या कवड्यांना. तेच नक्षत्र, तीच तिथी पुढच्या काही महिन्यात पुन्हा येणार आहे. 170 वर्ष मी या क्षणाची प्रतीक्षा करते. सगळ्या कवड्या निरतीच्या आहेत. आपल्याला त्या परत कराव्या लागतील. त्यासाठी सगळ्या कवड्या आपल्याकडे असणं आवश्यक आहे. नाहीतर आजवर केलेले सगळे विधी, त्यामागचे कष्ट, साधना सगळं वाया जाईल. अशा छोट्या मोठ्या जखमा होतच राहतील. त्याने
आणि घाबरून जाऊ नकोस मंजिरी. यापेक्षा मोठ्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. कणखर हो, त्या कवड्या मिळवण्यासाठी तयार हो. डोंट वरी, मी इंजेक्शन दिलंय आता तिला. गुंगी येईल थोडीशी त्याच्यामुळे, पण लवकरच बरं वाटेल. ओके. ताप वाढला तर मात्र नक्की कॉल करा. शुअर. थँक्यू डॉक्टर. माया, मी आज दिवसभर वेदाजवळ थांबणार आहे. हां केशव काका, आजचे सगळे मीटिंग्स कॅन्सल करा माझ्या. हो मी येत नाही. हो आय नो, पण वेदाची तब्येत बरी नाही. काही असेल तर मला कॉल करा. हो ओके, ठेवतो. वेदा, ए वेदा, बाळा डोळे उघड. डोळे उघड बाळा. तुला बरं वाटतंय की नाही आता? हा चलो, ओपन युअर आईज. वेदा, वेदा, म्हणतीस ना तू माझ्या खुशीत. काय झालं मग? अथर्व, मी काय म्हणते, आता ना तू थोडा वेळ बाहेर जा. म्हणजे आत्ताच बरं वाटतंय ना तिला, नंतर परत चिडचिड होईल तिची, तिला त्रास होईल. हां तू जा. मी बाहेर कसं जाऊ? माझं सगळं लक्ष इकडेच असणार आहे एनिवे. आय नो अथर्व, पण वेदाच्या हेल्थसाठी म्हणते मी हे. ट्राय टू अंडरस्टँड. तिने आत्ता आराम केला तर तिला बरं वाटेल. प्लीज. ठीक आहे, पण तू थांब इथे, आणि काही लागलं तर मला कॉल कर. हो येस येस.
पटतच नाही. हे असे कसे निघून जाऊ शकतात? अथर्वबद्दल बोलतेस ना? अगं मी म्हणाले त्याला वेदासोबत थांब, पण ऐकतच नाही. हो ताई, स्वतःची मुलगी आजारी आहे तर तरी त्यांना इथे थांबावंसं वाटलं नाही. मला ना त्यांचं वागणंच पटत नाही. उलट आपली मुलगी आजारी आहे तर तिला कुशीत घेऊन झोपायचं, स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं. ते तर नाहीच, वर निघून गेले. हो ना ग, वाईट वाटतं मला वेदासाठी. स्वतःच्या वडिलांचं प्रेम सुद्धा मिळत नाही तिला. म्हणून मी अथर्वशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. किमान आईचं प्रेम तरी मिळू दे तिला. मायाताई, तुम्ही ना खरंच खूप काळजी करता वेदाची, आणि वेदाला पण ना खूप गरज आहे तुमची. हो बाईसाहेब, तुम्ही का करता स्वयंपाक? मी आहे ना हे सगळं करायला. राहू दे ग, मी तुला म्हणाले होते ना किचनमध्ये येऊन स्वयंपाक केला की मला छान वाटतं म्हणून करते. हो, पण तुमचा हात त्रास होत असेल ना तुम्हाला. बाईसाहेब, त्या हाताला जरा आराम द्या तुम्ही. मीरा ग, नको काळजी करूस, काही झालेलं नाही माझ्या हाताला. हे बघ, काही झालंय का? हा, मला वाटलं तुमचा हात पायाखाली आला तर तुम्हाला लागलं असेल. नाही, काही नाही झालं. काही विचारायचं होतं का? नाही, तेच हाताचा. बरं, मग काही बोलायचं होतं का माझ्याशी? हा, म्हणजे बोल. बाईसाहेब, कोणाच्या वागण्याबद्दल मला बोलायचा काहीच अधिकार नाहीये. आणि मी आत्ताच या घरात आले, पण लहान तोंडी मोठा घास घेते. वेदाच्या बाबांना हे शोभतं का वागणं? म्हणजे बघा ना, कोणाचे बाबा असं लेकीला बरं नसताना निघून जातील, पण वेदाचे बाबा गेले का? त्यांना त्यांच्या लेकीची काळजी नाही आहे का? उलट बाईसाहेब, मला वाटत होतं की त्यांनी तिच्याजवळ अजून थांबायला हवं होतं. ती बिचारी तापाने कणत होती आणि हे कामाला निघून गेले. बाईसाहेब, तुम्हीच सांगा ना, लेकीपेक्षा काम महत्वाचं आहे का? मीरा, तू पुन्हा गैरसमज करून घेतेस. 1 वर्षापासून वेदा अथर्ववरती राग धरून बसले. त्यांनी तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर तिला आवडत नाही, चिडचिड करते ती. म्हणून आत्ता आजारी असताना तिची पुन्हा चिडचिड होऊ नये म्हणून त्यांनी तसं केलं असेल. कळलं? आलेच मी. तुलाही जाणवते ना, अथर्वचं वेदाच्या बाबतीत फार दुर्लक्ष होत आहे. मला तर रोज जाणवत आहे. 1-2दा सांगून समजवण्याचा प्रयत्नही केला, पण ऐकतच नाही का. मॅडम नाही सांगितलं, पण आईला तिच्या मुलाचं वागणं चुकतं हे कधीच दिसत नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे पण काही ना काहीतरी उत्तर असतं. मी काय बोलणार ग, शेवटी मी पण या घरातली नाही. वाईट फक्त वेदासाठी वाटतं. हो ना, ह्या सगळ्यामुळे वेदाला जो त्रास होतोय त्याच्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होत आहे. पण मायाताई, तुम्ही खूप चांगले आहात. म्हणजे तुमचं वेदाशी रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा तुम्ही मनाने जोडल्या गेलात. ताई, तुम्ही लवकर लग्न का नाही करत? नाही म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न केलं तर वेदाला आईचं प्रेम मिळेल. मीरा, माझाही तोच प्रयत्न आहे. या लग्नातून मला काय मिळेल मला नाही माहीत, पण या लग्नातून वेदाला आईचं प्रेम मिळावं यासाठीच माझा पूर्ण प्रयत्न असेल. असं ज्यूस करते.
वेदाला द्यायचंय. मायाताईंसारख्या माणसांकडे बघितलं ना की विश्वास बसतो. आजकालच्या जगात सुद्धा माणुसकी आणि आपलेपणा जिवंत आहे. काहीही नातं नसताना सख्या आईसारखं प्रेम करतात त्या वेदावर. सांगितलेलं काम झालंय ना रे. गुड. आणि किती वर्कर्स इन्व्हॉल्व आहे त्यामध्ये? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता या कोल्हापूरमधल्या फॅक्टरीतल्या संपाची बातमी लवकरात लवकर हेड ऑफिसला पोचली पाहिजे अशी सोय कर. तो अथर्व आता येतच असेल, आल्या आल्या बॉम्ब पडला पाहिजे त्याच्यावरती. हा, असं झालं ना तर दादासाहेबांना वाटेल की हे सगळं अथर्वमुळे झालंय आणि त्या दोघांमध्ये भांडण होईल आणि मला हेच घडायला हवंय. हुक और बाय क्रुक. कळलं का? काय चाललंय? कोणाशी बोलतोय? नाही, नथिंग. जनरल कॉल होता. हां अथर्व सर, काय झालं? म्हणजे सगळ्या मीटिंग एकदम लाईनअप करायला सांगितले. ते मीराजचं मिशन वेदा सक्सेसफुल झालं ना? काका, अंबिका गेल्यापासून काही व्यवस्थित होत नाही. खूप एकटा पडलोय मी. एकतर देवाने ऑलरेडी अंबिका माझ्यापासून हिरावून घेतली आहे आणि त्यात वेदा समोर असून सुद्धा माझ्यापासून दूर गेली आहे. साधं बघत नाही ती माझ्याकडे. सो मिशन वेदा नाही झालं. अथर्व, आपल्या वेदाच्या मनात तुमच्या विरुद्ध विष घालवण्यात येत आहे आणि म्हणून ती अशी तुटक वागते तुमच्याशी. नाहीतर तुमच्याबद्दल तिच्या मनात किती प्रेम आहे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. हॅलो, काय बोलताय तुम्ही? पण असा कसा बोगसनी अचानक संप केलाय? मला कळतंय का या संपामुळे आपल्याला किती मोठा लॉस होऊ शकतो ते? आजपर्यंत कोल्हापूर काय कुठल्याही फॅक्टरीमध्ये वर्कर्सनी कधीही संप केलेला नाहीये. डू यू अंडरस्टँड दॅट? ते सगळं सोडा. वर्कर्सच्या मॅनेजमेंटकडनं काय अपेक्षा आहे, काय कंप्लेंट्स आहे ते लवकरात लवकर शोधून काढा आणि मला कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. येस. अजित, कॅबिनमध्ये ये आत्ता. काय? हे कधी झालंय? ठीक आहे, मी बघतो. मला ऑफिसला जावं लागेल बहुतेक. कोल्हापूरच्या फॅक्टरीत कामगारांनी संप केलाय. एनिवे ऑफिसला जावंच लागेल कारण जर्मनीच्या प्लॅन्ट संबंधी पण मीटिंग करायचीच होती. मंजिरी, मला असं वाटतं की मी अजितला घेऊन जातो सोबत जर्मनीला. अजितला का? काय त्याच्यावर जबाबदारी टाकायला हवी. आता नवीन नवीन कामं सुरू होतात आपली, त्यासाठी माणसंही लागतीलच ना. माझ्याबरोबर जर्मनीला आला तर तेवढ्या 4 नवीन गोष्टी शिकेल तरी. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते तसं करा. आणि मी आज मीराला ऑफिसला घेऊन जाऊ का? का हो? काय ना, या पोरीचा पायगुण चांगला आहे. त्यानिमित्ताने काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतील ऑफिसमध्ये. मीरा, हा बाईसाहेब. मीरा, तुला आज दादासाहेबांबरोबर ऑफिसला जायचंय. ऑफिसला? मी ऑफिसला कशाला? मी सांगते म्हणून जाशील? हो. जा, तू फ्रेश होऊन घे, मी पण आलेच. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः
सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्ररूपेभ्यः. मीरा, अगं मीरा, तू अजून आवरलं नाहीस? दादासाहेब वाट बघतायत, त्यांना उशीर झालेला चालत नाही. हो, हे काय आवरतच होते. जा. हो, आलेच. ओम घोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्ररूपेभ्यः. ओम घोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्ररूपेभ्यः. मी करू का? नाही, मी काढते. हळूहळू लागेल. तू एक काम कर ना, ओढणी इकडेच ठेवून जा, नाहीतर ती काढताना उगाच बांगडी तुटायची. बर. हे आलेच मी. हो. ओम घोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्ररूपेभ्यः. ओम घोरेभ्यो 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 घोर घोरतरेभ्यः